वित्तीय संस्था घरकुल धारकांकडून बेकायदेशीर कर्ज वसूल करत असल्याचा आरोप करत कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये दगडाला निवेदन देऊन निषेध. भारत विरोधी घोषणा देणाऱ्यांचं बांधकाम नोटीस न देताच पाडलं. मालवण नगरपालिकेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर. मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्यास दिला नकार. सोलापुरात युवा पॅन्थर संघटनेची सेन्सॉर बोर्ड विरोधात निदर्शनं. अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी. चल हल्ला बोल चित्रपटात नामदेव ढिसाळ यांची कविता काढण्यावरून वाद. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेसाठी तयार केलेल्या स्कायवॉकवर भाविकांचे दागिने पैशाची चोरी. दर्शन मंडप ते चंद्रभागा घाट दरम्यानच्या स्कायवॉकवर जादा पोलीस बंदोबस्ताची भाविकांची मागणी. शहापुरातील वसींमध्ये अष्टविनायक ज्वेलर्समध्ये तारण ठेवलेलं सोनं घेऊन सराफ पसार. शंकरलाल पटेल विरोधात गुन्हा दाखल. 35 ग्राहकांची फसवणूक केल्याची माहिती. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. नरडाणा गावाजवळ पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. जालन्यातील ग्रामीण भागामध्ये विहिरींना गाठला तळ. तर रब्बी हंगामातील पिकं धोक्यात येण्याची शक्यता. शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. सांगलीतील बेडक समर्थ आश्रम शाळेमधील 18 विद्यार्थ्यांना कावीळची लागण. दूषित पाण्यामुळे कावीळ झाल्याचं निष्पन्न. विद्यार्थ्यांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार. सांगलीमध्ये बसवेश्वर देवाची अनोखी यात्रा. यात मंदिरावर हजारो नारळ फोडण्याची परंपरा. यात्रेसाठी लाखो भाविक पंचक्रोशीमधून येत असतात. यानिमित्त गावामध्ये 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन.